हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण गणिताची बेसिक माहिती बघणार आहोत. ज्यांना कोणाला गणिताबद्दल पूर्ण बेसिक माहिती हवी असेल त्यांनी ही व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे, चला तर मग पहिल्यांदा आपण बघणार आहोत संख्या. पहिली काय आहे? परिमेय संख्या. त्याच्यातल्या पहिला आपण बघूया नैसर्गिक संख्या. ठीक आहे, मग नैसर्गिक संख्या त्यांना आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्या म्हणजेच मोजसंख्या. दैनंदिन व्यवहारामध्ये जे आपण वस्तू मोजण्यासाठी जे अंक वापरतो त्या नैसर्गिक संख्याच असतात. म्हणजेच नैसर्गिक संख्या सुरू होतात 1 पासून. 1, 2, 3, 4 आणि पुढे. ठीक आहे, आणि नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात लहान 1 ही संख्या सर्वात लहान असते. एवढं समजलं. आणि सर्वात शेवटची संख्या आपण काउंटच करू शकत नाही, अनंत, इन्फिनिटी. पहिली नैसर्गिक संख्या समजली. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात? 1 पासून. पूर्ण संख्या कुठून चालू होते? 0 पासून. 0, 1, 2, 3, 4 आणि पुढं इन्फिनिटी म्हणजे अनंतापर्यंत. पूर्ण संख्येमध्ये आपण काय असं म्हणू शकतो? पूर्ण संख्या म्हणजेच 0 अधिक नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या असं सुद्धा म्हणू शकतो. पूर्ण संख्या म्हणजेच 0 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांना 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आणि ह्या व्यवहारामध्ये वापरतो आपण संख्या. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघूया पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजेच काय? पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजेच आता आपल्याला संख्या रेषा माहिती आहे की नाही? संख्या रेषावर कसं मध्ये 0 असतं, एका बाजूला धन संख्या असतात आणि एका बाजूला ऋण संख्या असतात. या संख्या काय असतात? या संख्यांना आपण पूर्णांक संख्या असे म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजेच 0, 1, 2, 3 पुढं इन्फिनिटी. आणि इथं काय राहणार? -1, -2, -3 आणि पुढं इन्फिनिटी. म्हणजेच नैसर्गिक संख्यामध्ये काय, पूर्णांक संख्येमध्ये काय येतात? नैसर्गिक संख्या अधिक पूर्ण संख्या आणि अधिक ऋण संख्या. ऋण सुद्धा पूर्णांक संख्येमध्ये ऍड होतात. ठीक आहे, म्हणजेच इथं काय लिहू शकते मी? पूर्णांक संख्या म्हणजेच ऋण संख्या. ऋण संख्या म्हणजे वजावाल्या संख्या. ऋण संख्या अधिक पूर्ण संख्या. ठीक आहे, पूर्णांक संख्या समजल्या तुम्हाला. नैसर्गिक संख्या म्हणजेच काय? 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना ज्या मोजतो आपण त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतात. वस्तू मोजण्यासाठी वापरलेल्या संख्या. पूर्णांक संख्येमध्ये काय आहे? पूर्ण संख्येमध्ये काय आहे? 0 अधिक नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या पण येतात पण त्याच्यामध्ये 0 एक एक्स्ट्रा ऍड झालेला आहे. पूर्णांक संख्येमध्ये काय असते? 0 पण असतं, धनसंख्या सुद्धा असतात आणि ऋण सुद्धा संख्या असतात. म्हणजेच संख्या रेषेवरील ज्या संख्या असतात ना त्या पूर्णांक संख्या असतात. एवढं समजलं. आता आपण बघूया परिमेय संख्या. चौथा पॉइंट काय आहे? परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजेच परिमेय संख्या म्हणजेच आपण काय लिहू शकतो? P/Q. जिथे Q ची किंमत 0 नको. Q ची किंमत फक्त 0 नको. पूर्ण परिमेय संख्या म्हणजे P/Q आणि जिथे Q ची किंमत 0 नको याच्यामध्ये काय संख्या येतात? पॉइंटवाल्या किंवा छेदवाल्या संख्या येतात. त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या सुद्धा येतील, पूर्ण संख्या सुद्धा येतील, पूर्णांक संख्या सुद्धा येतील आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड कशाची झाली? पॉइंटवाल्या संख्यांची सुद्धा झालेली आहे. त्याला म्हणतात परिमेय संख्या. मग आता आपण इथं काय लिहू शकतो? नैसर्गिक संख्या अधिक पूर्ण संख्या अधिक पूर्णांक संख्या
आणि एक्स्ट्रा काय झाली अपूर्णांक अपूर्णांक संख्या. समजलं? एवढ्या संख्या परिमेय संख्येमध्ये ऍड होतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण काय देऊ शकते 2.5 3 4 0 -3 -7 4/2 5/7 असं लिहू शकते. ठीक आहे. परिमेय संख्या समजल्या तुम्हाला. आता नेक्स्ट बघूया आपण 5वा पॉइंट. म्हणजेच ज्या संख्या परिमेय नाहीत अशा संख्यांना आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या असे म्हणतो. म्हणजेच काय वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 अशा प्रकारच्या संख्यांना काय म्हणतो आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. हे समजलं तुम्हाला. संख्यांबद्दलची थोडीशी माहिती दिली. हे एवढं समजलं. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. आता आपण बघणार आहोत परिमेय संख्यांचे रूपांतर. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. धन परिमेय संख्येची व्यस्त काय असते ऋण परिमेय संख्या असते. धन म्हणजेच अधिक धन परिमेय संख्येची विरुद्ध संख्या कशी असते. धन म्हणजेच अधिक ऋण परिमेय संख्या असते. ठीक आहे. म्हणजेच उदाहरण काय लिहू शकते मी. उदाहरणार्थ 3 या संख्येची विरुद्ध काय येणार -3. समजलं. आणि 0 हा पूर्णांक धन सुद्धा नाही आणि शून्याला आपण धन सुद्धा नाव नाही देत आणि ऋण पण नाही देत. 0 हा धन ही नाही व ऋण ही नाही. सर्व संख्यांच्या पुढे आपण अधिक किंवा वजा लावू शकतो. फक्त 0 ही अशीच एक संख्या आहे की ज्याच्या पुढे आपण वजा सुद्धा लावू शकणार नाही आणि अधिक सुद्धा लावू शकणार नाही. हे एवढं समजलं. हे लक्षात ठेवायचंय. एवढं आजच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये जेवढं सगळं देते ते सगळं लक्षात ठेवायचं. कारण हे सगळं सूत्रच आहेत. एक प्रकारची सूत्र आहेत किंवा इम्पॉर्टंट गोष्टीच आहेत. एक्सप्लेनेशन कमी असणार आहे आणि लक्षात ठेवण्याजोगं सर्व देणार आहे. आता समजा कुठलीही परिमेय संख्या असेल त्याला जर 1 ने गुणला तर आन्सर काय येणार 1च येणार. कुठल्याही परिमेय संख्येचा कुठल्याही परिमेय संख्येचा गुणाकार कशासोबत झाला जर एकासोबत झाला तर उत्तर काय येते. उत्तर ती परिमेय संख्याच येणार. ती ओरिजिनल होती तीच येणार. त्या संख्ये एवढ्याच येणार. कुठल्याही परिमेय संख्येचा गुणाकार एकासोबत झाला तर उत्तर त्या संख्ये एवढाच येणार. व गुणाकार किंवा भागाकार सुद्धा कुठल्या पण संख्येला एकानं भागलं तर आन्सर काय येणार तीच संख्या येणार. व कुठल्याही परिमेय संख्येला कशाने भागलं 1 ने भागलंय तर उत्तर काय येणार ती संख्याच येणार. तीच संख्या येणार. ठीक आहे. समजलं. जेव्हा कुठल्याही संख्येला 0 ने भागतो किंवा गुणतो तर उत्तर काय येतो 0 ने गुणल्यावर उत्तर येतो
शून्य आणि शून्याने भागला तर आपण उत्तर डिसाइडच करू शकत नाही. हे गणितामध्ये मान्यच नाहीये. कुठल्या संख्येला शून्याने भागलं पाहिजे. कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर काय येते? शून्यच येतो. ठीक आहे. आणि कुठल्याच संख्येला आपण शून्याने भागू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचंय. कारण की ते गणितामध्ये ऍक्सेप्टेबलच नाहीये. उत्तरच काढता येऊ शकत नाही. शून्य सुद्धा उत्तर येत नाही. कुठलीही संख्या घेतली आणि त्याला जर शून्याने भागलं तर उत्तर आपण सांगू शकत नाही. एवढं लक्षात राहिलं. आता आपण बघूया गुणाकार व्यस्त. एक चा गुणाकार व्यस्त काय येणार? 1/1. 2 चा गुणाकार व्यस्त काय येणार? 1/2. समजलं? 3/2 चा गुणाकार व्यस्त काय येणार? दोन संख्या छेदस्थानी आहे ना, ती काय जाणार? वर जाणार. आणि जी अंशस्थानी आहे ती येणार खाली येणार. ह्याला म्हणतात अंश आणि ह्याला म्हणतात छेद. समजलं? गुणाकार व्यस्त, एकचा गुणाकार व्यस्त 1/1च येणार. दोनचा गुणाकार म्हणजेच एकच येणार. दोनचा गुणाकार व्यस्त 1/2 येणार. 3/2चा गुणाकार व्यस्त जो अंश आहे तो खाली जाणार. जो अंशाला आहे तो छेदाला जाणार आणि जो छेदाची संख्या आहे ती वर जाणार, अंशाला जाणार. हेच गुणाकार व्यस्त मध्ये करायचं आहे. ठीक आहे. शून्याचा गुणाकार व्यस्त करूच शकत नाही आपण. एवढं लक्षात ठेवाय. शून्याचा गुणाकार व्यस्त होणारच नाही. 7चा चौथा घात चा गुणाकार व्यस्त 7चा -4 वजा चौथा घात आपण लिहू शकतो. किंवा 1/7चा चौथा घात असं लिहू शकतो आपण. 5/8 चा 8वा घात चा गुणाकार व्यस्त आपण काय लिहू शकतो? 8 वर जाणार म्हणजे 8/5 चा 8वा घात असं लिहू शकतो. किंवा 5/8 चा -8वा हे असं लिहू शकतो. एवढं समजलं? गुणाकार व्यस्त एक्सप्लेन म्हणजे छोट्या छोट्या पॉइंट मध्ये कमी वेळामध्ये हे एवढंच एक्सप्लेन करू शकतो. एकाचा गुणाकार व्यस्त 1/1 म्हणजेच 1 असतो. दोनाचा गुणाकार व्यस्त 1/2 असं लिहू शकतो. 3/2चा गुणाकार व्यस्त 2/3 असतो. म्हणजे जी संख्या खाली आहे ती वर जाणार, वरची संख्या खाली येणार. 7चा चौथा घात याचा गुणाकार व्यस्त काय येणार? 7चा वजा चौथा किंवा 1/7चा चौथा घात असं लिहू शकतो. 5/8 यांचा 8वा घात याचा गुणाकार व्यस्त काय येणार? जी संख्या खाली आहे ती वर जाणार, वरची संख्या खाली येणार. आणि 8वा किंवा इथं वजा द्यायचा. एवढं समजलं? गुणाकार व्यस्त समजलं. आता आपण बघूया भागाकार व्यस्त. समजा आपल्याला एक संख्या दिली 32/3 भागिले 15/6 ही संख्या दिलेली आहे. ह्याच संख्येला आपण काय लिहू शकतो? 32/3 गुणिले भागीलेचं काय रूपांतर करू शकतो? गुणिले
6 इथं छेद आहे, छेदाचं काय जाणार अंशामध्ये जाणार आणि 15 इथं अंशस्थानी इथं काय जाणार छेदस्थानी जाणार. समजलं. आता आपण पुढचं पॉइंट बघूया. नेक्स्ट बघूया संख्यांचे प्रकार. पहिला पॉइंट आहे समसंख्या. आता समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलीही संख्या असेल त्या सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता समजा 112 ही अशी संख्या, तर या संख्येला समसंख्या म्हणतात कारण की ह्याच्या एकक स्थानी काय आहे 2 आहे. किंवा 238 ही संख्या असेल तर या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे, म्हणजेच ही संख्या सम आहे. समजलं. किंवा या संख्येला 2 भाग जातो. 2 भाग कुठल्या संख्येला जातो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलीही संख्या असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. ही 2ची कसोटी आहे म्हणजे ती ही समसंख्या आहे. समजलं समसंख्या म्हणजे काय. नेक्स्ट आहे विषम संख्या. म्हणजेच समसंख्येबद्दल काय आहे, एकक स्थानी काय आहे 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलीही एक संख्या असेल तर ती समसंख्या असते. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कुठलीही संख्या असेल त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 341, 1589, 257 या सर्व संख्या कशा आहेत विषम संख्या आहेत. कारण की यांच्या एकक स्थानी 1, 9, 7, 5 अशा प्रकारचे संख्या आहेत, त्यामुळे त्या विषम संख्येमध्ये गणले जातात. किंवा ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही अशा सर्व संख्यांना विषम संख्या असे आपण म्हणू शकतो. हे 2 पॉइंट समजलं. नेक्स्ट आपण बघणार आहोत मूळ संख्या. नेक्स्ट आहे मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजेच काय, ज्या संख्येला फक्त स्वतःने म्हणजे त्याच संख्येने किंवा एकानेच भाग जातो अशा सर्व संख्यांना मूळ संख्या म्हणतात. किंवा जी संख्या दुसऱ्या कोणाच्याच पाढ्यात येत नाही अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. समजलं. मूळ संख्या म्हणजेच काय, उदाहरण आपण काय घेऊ शकतो 2. 2 ही मूळ संख्या आहे कारण की 2 फक्त 2च्याच पाढ्यात येतो आणि एकाच्या पाढ्यामध्ये येते. 3 ही संख्या मूळ आहे, 3च्याच पाढ्यात येते. 5, 7, 11, 13 अशा प्रकारे 17 अशा प्रकारे अनेक संख्या आहेत की ज्या मूळ संख्या आहेत. समजलं. आता 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 या आकड्यांमध्ये 25 संख्या अशा आहेत की त्या मूळ संख्या आहेत, त्या म्हणजे स्वतःच्याच पाढ्यामध्ये येतात, दुसऱ्या कोणाच्या पाढ्यामध्ये येणार नाही. नेक्स्ट आहे जोडमूळ संख्या. नेक्स्ट आहे जोडमूळ संख्या.
त्या संख्या मूळच असतात, पण त्या दोन मूळ संख्यांमधला फरक 2चा असतो. त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजेच 5 आणि 3 या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत. पण त्यांच्यामधला फरक म्हणजे 5 वजा 3 बरोबर 2 येणार. म्हणून या दोन्ही संख्या कशा असतील? जोडमूळ संख्या असतील. म्हणून ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक 2चा असतो त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. ठीक आहे. उदाहरण काय आहे? 3 आणि 5 या दोन्ही जोडमूळ आहेत, कारण की 5 वजा 3 बरोबर 2 येते. कारण की 5 वजा 3 बरोबर 2 येणार आहे. दुसरं काय आहे? 11 आणि 13 या पण जोडमूळ संख्या आहेत. 13तून 11 गेले, राहिला 2. जोडमूळ संख्या म्हणजे काय समजलं? आता आपण नेक्स्ट कडे वळणार आहोत. संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्या मूळ संख्या नसतात अशा सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. समजलं? संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्या मूळ संख्या नसतात अशा सर्व नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे या संख्या इतरांच्या पाड्यांमध्ये सुद्धा येतात. फॉर एक्झाम्पल 4 ही संख्या 2च्या पाड्यामध्ये आहे. 6 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये, 2च्या पाड्यामध्ये येते. समजलं? संयुक्त संख्यांचे प्रकार समजले. आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे वळणार आहोत. आता आपण व्यवहारी अपूर्णांकांबद्दल बघणार आहोत. ठीक आहे? व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांकात जी समजा a आणि b हा अपूर्णांक असेल, याला म्हणतात, जी वरची संख्या असते त्याला म्हणतात अंश आणि जी खाली संख्या असते त्याला म्हणतात छेद. एवढं समजलं? पहिल्यांदा जी वरची संख्या असते त्याला अंश म्हणतात आणि जी खाली असते संख्या तिला असे म्हणतात छेद असं म्हणतात. समजा 8/3 हा अपूर्णांक आपल्याला दिलाय. 8/3 हा अपूर्णांकामध्ये काय आहे? अंश मोठा आहे आणि छेद हा लहान आहे. अंश मोठा आहे आणि छेद हा लहान आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो? ह्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. ह्या अपूर्णांकाला काय म्हणतात? हा मोठा आहे, ही मोठी संख्या आहे, वरची अंशाची संख्या मोठी आहे आणि ही संख्या काय आहे? लहान आहे. म्हणून या अपूर्णांकाला काय म्हणतात? अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. आणि ह्या अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा मोठी येते. समजलं? आता समजा अंश समजा असेल 5 आणि छेद असेल 7. अंशाची किंमत किती आहे? 5 आहे आणि ती किंमत 7 पेक्षा लहान आहे. म्हणजेच ही आहे लहान आणि ही आहे मोठी. समजलं? अंश लहान आहे, छेद मोठा आहे, म्हणजेच या अपूर्णांकाला काय म्हणतात? छेदाधिक अपूर्णांक. आणि ह्या अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा लहानच येणार. अंशाधिक अपूर्णांकाची किंमत काय येणार? 1 पेक्षा मोठी येणार नेहमी. आणि छेदाधिक अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा नेहमी लहानच
असणार आहे. नेक्स्ट आपण व्यवहार्य पूर्णांकामध्ये समजा आपल्याला अपूर्णांक दिलाय 1/2. हा समजा आपल्याला अपूर्णांक आहे. जर ह्या अपूर्णांकाला एकाच संख्येने गुणलं, एकाच कुठल्या तरी संख्येने गुणलं, छेदाला व अंशाला एकाच संख्येने गुणलं, तर येणारा अपूर्णांक 5×10 हा येणारा अपूर्णांक ह्या ओरिजिनल म्हणजे मूळ अपूर्णांकासोबत काय असतो, सममूल्य असतो. तसंच जर आपण सेम ह्याच प्रकारे जर आपण अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागलं, कुठल्याही एकाच संख्येने भागलं, तर येणारा जो नवीन अपूर्णांक असेल 7 एके 7 7 दोन्ही 14 येणारा जो नवीन अपूर्णांक असेल तो सुद्धा जो ओरिजिनल जो अपूर्णांक असेल त्या अपूर्णांकाला सममूल्य असेल. समजलं? हा पॉइंट समजला आपल्याला. एखाद्या अपूर्णांकाला एकाच संख्येने गुणले असता किंवा एकाच संख्येने भागले असता जे नवीन अपूर्णांक तयार होतात ते त्याच्या मूळ अपूर्णांकासोबत सममूल्य असतात. आता या संख्या काय आहेत, 2/3, 2/4, 2/5 आणि 2/6. यांच्यामध्ये काय आहे, अंश समान आहे. बरोबर, या प्रत्येकाच्या याच्यामध्ये अंश समान आहे आणि छेद वेगवेगळे आहेत. मग ह्याच्यामध्ये जेव्हा अपूर्णांकामध्ये जेव्हा अंश समान असतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपूर्णांकामध्ये अंश समान असतो आणि छेद वेगवेगळा असतो, तेव्हा ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. समजलं तुम्हाला हे काय आहे? एकापेक्षा जास्त अपूर्णांक असतील आणि त्यांचा अंश समान असेल व त्यांची कंपॅरिझन करायला सांगितले म्हणजे त्यांची तुलना करायला सांगितली, तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आहे असं समजलं जातं. समजलं हा पॉइंट? नेक्स्ट पॉइंट आहे ज्याचा छेद समान, ज्या अपूर्णांकाचा छेद समान आहे त्या 2 किंवा जास्त अपूर्णांकांचा छेद समान आहे व अंश भिन्न आहेत, तेव्हा आपण काय म्हणतो, आणि कंपॅरिझन करायला जर सांगितली तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असं समजलं जातं. नेक्स्ट पॉइंट आपण सरासरी बघणार आहोत. सरासरी म्हणजे समजा आपल्याजवळ संख्या n असतील, n नंबर एवढ्या संख्या असतील, n संख्यांची म्हणजे n एवढ्या नंबरच्या संख्या असतील, तर या संख्यांची सरासरी बरोबर काय येणार, दिलेल्या संख्यांची बेरीज, जेवढ्या संख्या असतील n असतील संख्या, मग त्या सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे तर n भागिले एकूण संख्या. सर्व संख्यांची n संख्या आहेत बरोबर, मग त्या सर्व संख्यांची बेरीज करायची भागिले n. हा सरासरीचा एक फॉर्म्युला आहे. आता क्रमशः म्हणजे लागोपाठ आलेली 1 2 3 4 5 6 7 8 लागोपाठ आलेल्या संख्यांची सरासरी काय असते, बेसिकली मधली संख्या ही त्यांची सरासरी असते. म्हणजेच समजा 5 6 7 8 9 10 आणि 11 ह्या क्रमशः आलेल्या संख्या आहेत. ओके, मग ह्याची सरासरी काय येणार, इकडच्या 3 गेल्या, इकडच्या 3 संख्या गेल्या, राहिला काय 8 मध्ये राहिलं, मग याची सरासरी काय येणार, बरोबर येणार 8. ओके, ह्या क्रमशः म्हणजे लागोपाठ चिकटून आलेल्या संख्या आहेत.
मग त्याची सरासरी बेसिकली मधली संख्या असते. आता या छोट्या आहेत म्हणजे कमी आहेत, मोजण्याजोग्या आहेत म्हणून. जर आपल्याला अशा क्रमशः संख्या दिल्यात पण आपण मोजूच शकत नाहीये, मग तेव्हा त्याच्यासाठी एक सूत्र आहे. तो काय आहे? तर n नंबर एवढ्या संख्या असतील म्हणजे भरपूर संख्या असतील तर त्याच्या n नंबर संख्या आहेत पण त्या क्रमशः आहेत. संख्यांची सरासरी बरोबर काय येणार? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 ही आहे सरासरीचा फॉर्म्युला. क्रमशः संख्या असतील तर. ठीक आहे, पहिली संख्या आणि शेवटची संख्या. आता क्रमशः आलेल्या संख्या आहेत, क्रमशः संख्या आलेत आणि त्या संख्यांची बेरीज काढायची आहे. मग कसं काढू शकतो? n या क्रमशः संख्यांची बेरीज आपल्याला काय करायचे? जर बेरीज करायची असेल तर सेम तोच सूत्र आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 आणि इथं गुणिले n म्हणजेच पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले n. n म्हणजे किती संख्या आहेत त्या, छेद 2. हे एवढं केलं की आपल्याला त्या क्रमशः संख्यांची बेरीज मिळणार. समजलं हे? ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बेसिक फॉर्म्युले बघणार आहोत. आता आपण नेक्स्ट पॉइंट नफा तोटा बघणार आहोत. ठीक आहे, नफा तोटा. नफा कधी होतो? जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी किमतीपेक्षा जास्त भावाने विकतो. जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा तिथं होतो नफा. आणि तोटा कधी होतो? जेव्हा खरेदी किंमत जास्त असेल आणि विक्री किंमत कमी असेल तेव्हा होतो तोटा. मग नफ्याचा फॉर्म्युला काय आहे? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ठीक आहे, नफा कधी होतो? विक्री किंमत जास्त असेल आणि खरेदी किंमत कमी असेल तेव्हा नफा होतो. आणि तो नफा किती असेल? विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करायची. आणि तोटा कधी होतो? तोटा बरोबर जेव्हा खरेदी किंमत जास्त असेल आणि विकताना ती एखादी वस्तू कमी किमतीला विकली गेली तेव्हा काय होतं? तोटा. म्हणजेच खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजेच तोटा मिळू शकतो आपल्याला. याच्यातून तोट्याची किती झालाय तोटा तो मिळू शकतो. आता आपण नेक्स्ट बघूया. शेकडा नफा म्हणजे प्रत्यक्ष झालेला नफा. नफा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. शेकडा नफा म्हणजे पर्सेंटेज मध्ये आपल्याला किती टक्के नफा झालाय जर काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे. नफा झालेला नफा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. आणि शेकडा तोटा काढायचा असेल तर सेम फॉर्म्युला आहे, फक्त नफ्याच्या ऐवजी तोटा लिहायचे. शेकडा तोटा बरोबर काय येणार? तोटा झालेला तोटा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. समजलं हे? नफा तोटा. नफ्याची किंमत समजली, नफा कसा काढायचा समजला, तोटा कसा काढायचा, शेकडा नफा कसा काढायचा समजला का, आणि शेकडा तोटा. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. आता आपण सरळ व्याजाचे सूत्र बघणार आहोत. सरळ व्याज. ठीक आहे,
सरळ व्याजामध्ये पी आर एन यांना खूप महत्व आहे. पी म्हणजे मुद्दल. मुद्दल म्हणजे घेतलेला आपण जो काय घेतलंय आपण व्याजाची रक्कम जी काय असेल. रेट म्हणजेच दर, व्याजाचा दर. आणि एन म्हणजे किती वर्षासाठी रक्कम घेतलेली आहे त्याला म्हणतात एन म्हणजेच मुदत वर्षे. समजलं? आता सरळ व्याज काढण्यासाठी आपण कुठला सूत्र वापरतो? सरळ व्याज बरोबर आय म्हणजेच मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले मुदतीचे वर्ष भागिले 100. हा सरळ व्याजाचा तुमचा सूत्र आहे. PRN किंवा PNR छेद 100 हा सरळ व्याजाचा सूत्र आहे. P म्हणजे मुद्दल, जी कुठली रक्कम घेतलेली असेल त्याला म्हणतात P म्हणजेच मुद्दल. R म्हणजे व्याजाचा दर, किती टक्क्याने घेतलेली आहे ती रक्कम, ती टक्केवारीलाच व्याजाचा दर किंवा R म्हणतात. आणि N म्हणजे किती वर्षासाठी घेतलेली आहे ती रक्कम, त्याला म्हणतात N म्हणजेच मुदतीसाठीचे वर्ष. समजलं? PNR छेद 100 हा आहे सरळ व्याजाचा सूत्र. आता आपण चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे? ए बरोबर मुद्दल गुणिले 1 अधिक व्याजाचा दर छेद 100 गुणिले रेस टू एन. एन म्हणजेच मुदतीचे वर्ष, आर म्हणजेच व्याजाचा दर, पी म्हणजेच मुद्दल. हा आहे चक्रवाढ व्याजाचा सूत्र. चक्रवाढ व्याजासाठी पी गुणिले कंसात 1 अधिक आर छेद एन रेस टू एन. चक्रवाढाचं सूत्र काय आहे? पी गुणिले कंसात 1 अधिक आर छेद 100 कंस पूर्ण रेस टू एन. सरळ व्याजाचा हा सूत्र आहे. चक्रवाढ व्याजाचा हा सूत्र आहे. याच्यामध्ये किमती भरून आपण सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज काढू शकतो. ठीक आहे. आता आपण लसावी आणि मसावी बघूया. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. ठीक आहे, HCF. आता समजा आपल्याला संख्या दिल्या असतील 12 आणि 18. ठीक आहे, 12 आणि 18 संख्या दिलेल्या आहेत. मग 12चे विभाजक काय काढायचे? 12चे विभाजक बेसक 12. मग परत 6ने भाग जा, 6ला भाग जातो का? 2 गुणिले 3, 3 दुणे 6. ठीक आहे, हे 12चे विभाजक झाले. आता आपण 18चे विभाजक काढूया. 18 बरोबर 18ला कशाने भाग जातो? 2ने भाग जातो. 9 दुणे 18. 2 तसेच, कारण की 2ला भाग नाही जात. 9ला भाग जातो. 3 त्रिक 9. ठीक आहे, आता या दोन्ही संख्यांमध्ये कॉमन काय आहे? 2 2 3 3. म्हणून कॉमन काय आहे? 2 गुणिले 3. उत्तर काय आलं? 6. म्हणजे ह्या संख्यांचा मसावी काय आला? या संख्यांचा 12 आणि 18 या संख्यांचा मसावी काय आला? 6. म्हणून 12 व 18 चा मसावी किती येते? 6. ठीक आहे. आणि आता आपण बघूया लसावी. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. ठीक आहे. आता लघुत्तम सामायिक विभाज्य लसावी समजा आपल्याला दिली संख्या 12 आणि 15. या दोन संख्या दिलेल्या असतील. या दोन संख्यांचा जर लसावी काढायचा असेल तर आपण काय करतो? पहिल्यांदा 12चे
विभाजक शोधूया. 12चे विभाजक म्हणजे 2 गुणिले 6. 6 दोन्ही 12. 2ला भाग जात नाही म्हणून 2 जास्त. 6ला भाग जातो. मग काय येणार? 3 दोणे 6. ठीक आहे. हे 3 2 2 3 ही संख्या झालेले आहेत. याचे विभाजक आहेत 12चे. आता 15चं काय आहे? 15ला कशाने भाग जातो? 3 गुणिले 5. 3 5 15. मग याच्यातला कॉमन काय आहे? 3 3 हा कॉमन संख्या आहे म्हणून कॉमन काय आहे? 3 आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे? 2. तर राहिलं काय? 2 आणि इथं राहिलेलं काय आहे? 5. मग यांचा सर्वांचा गुणाकार काय येणार? 5 दोणे 10. 10 दोणे 20. 20 त्रिक 60. काय उत्तर आला? लसावी काय आला? 12 आणि 15ची लसावी किती आली? 60 आली. मसावी नेहमी दिलेल्या संख्यांपेक्षा लहान असते आणि लसावी नेहमी दिलेल्या संख्यांपेक्षा मोठीच असते. ठीक आहे. म्हणून 12 आणि 15ची लसावी काय आहे? 60. समजलं हे लसावी आणि मसावी? आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. आता आपण थोडं भूमितीकडे वळूया. आता आपण आयताची परिमिती बघूया. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. 2 गुणिले लांबी अधिक रुंदी हे आयताचे परिमितीचे सूत्र आहे. आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर लांबी गुणिले रुंदी. चौरसाची आता चौरसाची परिमिती बघूया. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात त्यामुळे 4 गुणिले परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी गुणिले लांबी अधिक रुंदी का घेतली? कारण की आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात त्यामुळे काय करायचंय? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात त्यामुळे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी. आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा बाजू जर दिली नसेल तर आपण काय करू शकतो? कर्ण त्या चौरसाचा कर्ण त्याचा वर्ग छेद 2. कर्ण वर्ग छेद 2. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा कर्ण वर्ग छेद 2 हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. आता आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बघू. समभुज कर्णाच्या लांबीचा गुणाकार छेद 2. आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे? कर्णाच्या लांबीचा गुणाकार छेद 2. समभुज चौकोनाला 2 कर्ण असतात. मग त्या 2 कर्णांच्या लांबींचा गुणाकार करायचा आहे आणि छेद 2 ते समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ असेल. समलंब नेक्स्ट आहे. समलंब समांतर बाजूंच्या म्हणजे समांतर बाजूंची बेरीज गुणिले परपेंडिक्युलर गुणिले उंची. लंबांतर म्हणजे उंची. लंबांतर छेद 2. ठीक आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 2 समांतर बाजू असतात त्यांची बेरीज. त्या बाजूंची बेरीज गुणिले जी काय उंची आपल्याला दिलेली असेल किंवा लंब टाकलेला असेल त्या लंबाची किंमत. समजलं हे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. नेक्स्ट आहे त्रिकोणाचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय? 1/2 पाया गुणिले उंची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? 1/2 पाया गुणिले उंची. ठीक आहे. म्हणजेच पाया गुणिले उंची छेद 2 हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे.
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असणार आहे? काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार छेद 2 म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची. आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो? पायथागोरसचा सिद्धांत बरोबर कर्णवर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. पायथागोरसचा सिद्धांत काटकोन त्रिकोणासाठी काय लावलेला आहे? बरोबर कर्णवर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजू असतील त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजेच पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ठीक आहे, हा पायथागोरसचा सिद्धांत लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. कोटी कोनांच्या मापांची बेरीज 90 असते आणि 2 पूरक कोनांच्या मापांची बेरीज असते 180. 180 म्हणजे 180 अंश असते. काटकोन हा फक्त 90 अंशाचाच असतो, तर सरळ कोन हा 180 अंशाचा असतो. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, वर्तुळ. वर्तुळ बघणार आहोत. ठीक आहे, वर्तुळाची आर म्हणजेच काय असते? त्रिज्या. डी काय असतो? वर्तुळाचा व्यास असतो. आता समजा हा वर्तुळ असेल, तर हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून रेषा निघाली आणि ह्या परिघापर्यंत पोहोचली तर त्याला काय म्हणतात? त्रिज्या असे म्हणतात. वर्तुळाचा व्यास म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट तो वर्तुळाचा व्यास असतो. म्हणजेच दोन वर्तुळाचा परिघ दोन्ही साईडनं जो टच करतो त्याला म्हणतात व्यास. व्यासाची किंमत त्रिज्येच्या दुप्पट असते. आणि जीवा ही छोटी लाईन असते त्याला म्हणतात जीवा. याला म्हणतात जीवा ही आहे त्रिज्या आणि याला म्हणतात व्यास. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बघूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आर म्हणजेच त्रिज्या. पाय गुणिले आर वर्ग, पाय आर वर्ग. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काय होणार? पाय आर वर्ग छेद 2 किंवा 11/7 गुणिले आर वर्ग. पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग छेद 2 किंवा 11/7 गुणिले आर चा वर्ग. आर म्हणजेच त्रिज्या, त्रिज्येचा वर्ग. समजलं एवढं? आता आपण घनफळ बघूया. नेक्स्ट पॉइंट बघूया, सूत्रे बघूया. आता आपण घनफळाची सूत्रे बघूया. ठीक आहे, पहिला बघूया इष्टिका चितीचे इष्टिका चितीचे घनफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी रुंदी उंची. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ठीक आहे, लांबीला एल म्हणतात, रुंदीला बी आणि उंचीला एच असं म्हणतात. हे इष्टिकाचे तिचे घनफळ आहे. आता गोलाचे घनफळ बघू. गोलाच्या घनफळाचं सूत्र काय आहे? 4/3 पाय आर घन. गोलाचे घनफळ काय आहे? 4/3 पाय आर घन. इष्टिका चितीचे घनफळाचे सूत्र आहे. मी ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सूत्रच बघणार आहोत आणि बेसिक माहिती बघणार आहोत, डिटेल मध्ये जाणारच नाही आहोत. ठीक आहे, म्हणून पटापट सांगते आणि पुढे जाते, डिटेल मध्ये एक्सप्लेन करत बसत नाही. इष्टिका चितीचे घनफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. गोलाचे घनफळ काय आहे? 4/3 पाय आर वर्ग. पायची किंमत किती असते? 22/7 किंवा 3.14. आता गोलाचे पृष्ठफळ बघूया. गोलाचे पृष्ठफळ. गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4 पाय आर वर्ग
4 पाय आर वर्ग. इष्टिकाचितीचे घनफळ, गोलाचे घनफळ, गोलाचे पृष्ठफळ. घनचितीचे घनफळ बरोबर बाजूचा घन किंवा L क्यूब. काटकोनी चितीचे घनफळ बरोबर पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. त्या काटकोनी चितीचे घनफळ बरोबर पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. हे फॉर्म्युले आहेत, हे लक्षात ठेवायचे आहे. आता आपण पुढे जाऊया. दंडगोलाचे घनफळ बरोबर काय येणार? पाय आर वर्ग एच. पाय आर वर्ग एच. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. ठीक आहे. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची, हे लक्षात ठेवायचे आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. त्रिकोणाचे क्षेत्रफळ नेक्स्ट बघूया आपण. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एस वजा ए, एस वजा बी आणि एस वजा सी. इथे एस ची किंमत काय असणार आहे? एस बरोबर 1/2 गुणिले ए अधिक बी अधिक सी. आणि इथे ए बी सी म्हणजेच बाजूची किंमत. ए ही पहिली बाजू असेल, बी ही या त्रिकोणाची दुसरी बाजू असेल आणि सी त्या त्रिकोणाची तिसरी बाजू असेल. त्यानुसार आपण एस काढायचा आहे. एस ची किंमत काढल्यानंतर मग या स्क्वेअर रूट मध्ये त्या किमती भरायच्या आहेत आणि मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ समजलं. एस ची किंमत कशी काढायची समजली. एबीसी ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत, पहिली दुसरी तिसरी. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. हे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे. एवढं समजलं. हे फक्त सूत्रच आहे, तुम्हाला सूत्रच लिहून देते. आता आपण नेक्स्ट बघूया. तास, मिनिटे, सेकंद. तुम्हाला माहिती आहे का? 1 तास म्हणजे 60 मिनिटे म्हणजेच 3600 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. एक दिवसात किती असतात? 24 तास असतात. 24 तास म्हणजेच 1440 मिनिटे एवढी असतात. 1440 मिनिटं म्हणजेच 86,400 सेकंद असतात आपल्याजवळ. तुम्हाला माहिती आहे का? एका दिवसात 24 तास असतात. 24 तास म्हणजेच 1440 मिनिटे असतात आणि 1440 मिनिटं म्हणजेच 86,400 सेकंद असतात. 6 सेकंद म्हणजे 0.1 मिनिट. 36 सेकंद म्हणजे 0.0 तास आणि 6 मिनिटे म्हणजे 0.1 तास. एका तासाला 60 मिनिटे असतात. 60 मिनिटे म्हणजेच एका तासात 3600 सेकंद असतात. 1 मिनिट आणि 1 मिनिट हा 60 सेकंदाचा असतो. दर एका मिनिटाला मिनिट काटा हा 6 अंशाने पुढे सरकतो आणि मिनिट काट्यास 1 अंश भरून काढण्यास 211 एवढी मिनिटं लागतात. समजलं. आता आपण नेक्स्ट पुढची सूत्रे बघूया. बैजिक राशी त्यांची आपण सूत्रे बघूया.
पहिला सूत्र आहे ए गुणिले ए म्हणजेच ए चा वर्ग. ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए म्हणजेच ए चा घन. नेक्स्ट आहे ए अधिक बी वर्ग. ए अधिक बी वर्ग याचं सूत्र काय आहे? ए वर्ग अधिक 2 वेळा ए बी अधिक बी वर्ग. ए वजा बी वर्ग म्हणजेच काय? ए वर्ग वजा 2 वेळा ए बी अधिक बी वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच काय लिहू शकतो? ए अधिक बी आणि ए वजा बी. ए घन वजा बी घन म्हणजे काय लिहू शकतो? ए वजा बी एका कंसात दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. ए वजा बी घन म्हणजेच काय लिहू शकतो आपण? ए घन वजा 3 वेळा ए वर्ग बी अधिक 3 वेळा ए बी वर्ग वजा बी घन. ए अधिक बी घन म्हणजेच काय लिहू शकतो? ए घन अधिक 3 वेळा ए वर्ग बी अधिक 3 वेळा ए बी वर्ग अधिक बी घन. नेक्स्ट आहे ए घन अधिक बी घन म्हणजेच ए अधिक बी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. हे बेजिक राशींचे सूत्र आहेत. समजले? सूत्र लक्षात ठेवायचे आहेत. जेव्हा आपण नेहमी ह्या पदावली सॉल्व करत असतो, जेव्हा पदावली सोडवताना पहिल्यांदा आपण भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा. गुणाकार केल्यानंतर अधिक म्हणजेच बेरीज करायची आणि बेरजेनंतर शेवटी आपण वजाबाकी करायची. ही लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात. म्हणजे जर महाराष्ट्र दिन एक रविवारी आला तर गांधी जयंती सुद्धा रविवारीच येणार आणि नाताळ हा सुद्धा रविवारीच येणार. व टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, बालदिन हे सुद्धा एकाच वारी येतात. समजलं? 100 किलो म्हणजेच 1 क्विंटल, 10 क्विंटल म्हणजे 1 टन, 1 टन म्हणजेच 100 किलो, 1000 घन सेंटीमीटर म्हणजेच 1 लिटर आणि 1 क्युसेक म्हणजेच 1000 घन लिटर. 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1 लिटर. 1 इंच बरोबर 25.4 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर 0.394 इंच. 1 इंच बरोबर 25.4 मिलीमीटर. 1 फूट बरोबर 30.5 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 3.28 फूट. 1 फरलांग बरोबर 201 मीटर. 1 किलोमीटर बरोबर 4.97 फरलांग म्हणजेच 0.021 मैल. 1 नॉटिक मैल बरोबर 1852 मीटर आणि 1 मीटर बरोबर 3.28 फूट. क्षेत्रफळामध्ये 1 स्क्वेअर इंच बरोबर 6.45 सेंटीमीटर वर्ग. 1 सेंटीमीटर वर्ग बरोबर 0.155 इंच वर्ग. 1 एकर म्हणजे 0.405 हेक्टर आणि 1 हेक्टर म्हणजे 2.47 एकर म्हणजेच 100 गुंठे. 1 स्क्वेअर मैल बरोबर 2.59 किलोमीटर. 1 एकर फूट म्हणजे 1230 मीटर क्यूब म्हणजेच 1.23 मैल. 1 गॅलन म्हणजे 4.55 लिटर. 1 किलोवॅट बरोबर 1.34 HP. 1 HP बरोबर 0.746 किलोवॅट. मी आशा करते की आज आपण जे काय बघितलंय या व्हिडिओमध्ये फक्त आपण बेसिक मॅथ बघलेला आहे. काही एक्सप्लेनेशन नव्हता. फक्त तुम्हाला सूत्र दिलेले आहेत आणि थोड्याफार महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एवढंच आहे. बाकी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन असं काहीही केलेलं नाहीये. पण मी आशा करते की ही जी माहिती आहे ती प्रत्येकाच्या जवळ असते पाहिजे आणि प्रत्येकाने ही माहिती स्वतःजवळ साठवायला हवी आहे.
आणि ह्या माहितीचा वापर बऱ्याच गोष्टींसाठी होतो आणि बऱ्याच ठिकाणी होतो. तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी व्हिडिओ खूप मोठी झाली असती. त्यामुळे फक्त सांगितलेले आहे, तर लिहून दिलेलं आहे की कसं काय आहे ते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. टाटा, बाय बाय.